तर आपल्या या घराचं नाव असतं अथर्व ब्लूज म्हणजे किंवा अथर्व सदन, अथर्व भुवन. अरे म्हणजे घर रे, घराला सदन म्हणतात. काय हे काय सगळं? हा मी आणि सौमित्र काकाने झोपडी बांधली आहे. हा. झोपडी. अच्छा, मग मी येते तुमच्या झोपडीत. नाही परमिशन लागते. मग द्या ना परमिशन, मी येऊ का? एक मिनिट, हिला घ्यायचा. बोट पकड. नाही यायचं. नाही अरे ते काय बघ, यायचं लगेच दुसरं. चला. अरे वा वा वा, मस्त झोपडी आहे. मस्त आहे ना? खूप छान. मस्त भिंती आहेत, मायाचा ओलावा आहे या भिंतींमध्ये. म्हणजे तुला हत्ता नाही कळणार, तू मोठा झालास ना की कळेल तुला. बरं मला सांग अथर्व, तू मोठा झाल्यावर तू पण असं घर बांधणार? हो हो. मग एवढं मोठं घर बांधल्यानंतर तू आम्हाला बोलवशील ना त्या घरात? हो. अच्छा, मला वाटलं ह्याच्यावर पण असं करतोस की काय? आणि अजून कोणाला बोलवणार? सगळ्यांना म्हणजे आजी आजोबांना? हो. इथले. हा, आणि गुलमोहरचे? त्यांना सगळ्यात पहिला. अरे बापरे. आणि अजून कोणाला बोलवणार? माझ्यानी काका काकू, हो. नाना नानी त्यांना पण. आणि नेहा आणि मावशीला पण. अरे पण तू एवढ्या सगळ्यांना बोलवणार तर तू कुठे काय घराबाहेर राहणार की काय? नाही, सौमित्र काका मला त्याचा पुरात केला. पुण्यात. आणि तू असा माझ्या पुण्यात आल्यानंतर तुला सोडणार आहे का मी तुला गुदगुल्या करून हैराण करणार. असा गुदगुल्या, असा असा असा. माया, तू एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ होणार आहेस, तुला लक्षात येतंय का? एसबी ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीईओच्या पोस्टसाठी मी एका व्यक्तीची निवड केली. मिसेस राधिका बनहट्टी. मायाला फोन करू की आता काय मूड असेल तिचा? नाही, आधी मेसेज करून बघतो. हाय माया, हाव आर यू? Feeling down. फीलिंग डाऊन? तर काय परत रिप्लाय करू की फोनच करू डायरेक्टली? आधी तिला विचारतो. कॅन आय कॉल यू नाव? चालेल का? हॅलो. हाय माया, हे बघ, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स. मी तुझ्या फिलिंग्स नक्कीच समजू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तू एकटीस असं अजिबात समजू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. आय नो गुरुनाथ, आय स्टील कॅन नॉट बिलीव्ह की असं सगळं घडलंय माझ्या बाबतीत. हो ना, नाही मलाही वाटलं नव्हतं. दिस इज अनबिलिव्हेबल. पण सोड माया, तू नको या सगळ्याचा विचार करूस आता. ओके? मला तर आता हेच कळत नाहीये की माझं फ्युचर काय असेल. यू कंटिन्युअसली थिंकिंग अबाउट दॅट. अरे कम ऑन, काय विचार करतेस? हे बघ माया, तुझं फ्युचर ब्राईट आहे, यामध्ये काहीच शंका नाही. मी सांगतोय ना तुला. प्लीज, मला बरं वाटावं म्हणून असं सगळं बोलायची काहीच गरज नाही. आय एम ओके. अरे नाही बाबा, मी जे आहे ते सांगतोय. आय एम जस्ट टेलिंग यू द फॅक्ट. माया, तू आता बास बरं, सतत या विषयावर विचार नको करूस आता. ओके? आता विसर सगळं आणि शांतपणे झोप बरं. हे बघ, मी उद्या पिकअप करायला येतो तुला. ओके? नाही, कशाला? मी येईन ना. इट्स ओके. माया, मी विचारत नाहीये, मी तुला सांगतोय. ओके? आता तू अजिबात विचार करू नकोस, शांतपणे झोप, नाही तर तब्येत खराब होईल तुझी. ओके? शांतपणे झोप बरं. मी येतो उद्या पिकअप करायला. गुड नाईट माया. बाय. बरं, आपले सगळे पदार्थ आले आहेत ना? हो हो, हे बघा, पुऱ्या पुऱ्या आहेत. आहेत. या ठेवल्या. सांबार वडी.
सांबार वडी आहे भात आई बाई, वडा भात नाही. आई बाई, विसरले म्हटलं तुमच्या घरी तर आला की काय लाडू सगळं. अरे काय हे कसलं सरप्राईज आहे आता? तू ये तर अरे आता कळेलच ना. अरे पण काय आई नानीजी या 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 या. बसा आधी बसा बरं. आधी बसायचं. पण तुम्ही कधी आला? काही मला बोलायचं आवाज सुद्धा नाही, आला ते आम्ही सगळं नंतर तुला सांगतो अगदी विस्तृतपणे. आधी मला तुला ओवाळते बरं. हे काय आता कसलं हुआ ना? शांत 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 सांगते बरं. ओवाळताना का नाही बोलायचं नसतं. खूप खूप यशस्वी हो बरं. आणि तुझ्या यशामध्येच आमचं यश आणि समाधान आहे. बरं आई नानी तुम्ही सरप्राईज देणार आहे मला कळवलं होतं तुम्ही, पण हे एवढं मोठं असेल असं वाटलं नव्हतं. काय काय बनवून आणले बघ जरा एकदा बघ. सगळं तुमच्यासाठीच तर आणलेलं आहे. आवडीच्या सगळ्या गोष्टी. गिफ्ट गिफ्ट रे. हेच आहे. हे सगळं विसर. अच्छा, हे का? मला वाटलं घरीच राहिलं की काय. नानी तुम्ही द्या बरं समजलं. काय? ही तुझ्यासाठी साडी आणली आहे. शर्ट पॅन्ट. म्हणजे का तू हौशेनं नेसतेस का नाही म्हणून तर हौशेनं आणली ना बाई. नाही नाही, पण राधासाठी गिफ्ट आणलं ठीक आहे. मी काय केलंय गिफ्ट देण्यासाठी? अरे तू राधिकाच्या मागे असा ठामपणे उभा राहिलास की नाही म्हणून त्याच्यासाठी. काय नानी. सखी वा बरं दोघे सखी रा. माया तू ओके आहेस ना? तू इथे आल्यापासून कशी वाटते मी तुला? नाही म्हणजे तुझ्या वागण्या बोलण्यातून काही घडलंय असं अजिबात वाटत नाहीये, पण मी आपलं जस्ट आउट ऑफ कन्सर्न विचारलं, म्हणजे काळजीपोटी. आणि एवढ्या मोठ्या गोष्टीतून तू इतक्या पटकन स्वतःला सावरलंस हे म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला सावरण्या व्यतिरिक्त काही ऑप्शन आहे का माझ्याकडे? आणि तसंही यशवंत सरांनी सीईओ केलंय तिला. आय एम ट्रुली हेल्पलेस. हेच तर चुकतं ना तुझं. म्हणजे हे बघ माया, मला माहिती तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि आतापर्यंत नेहमीच तुझा ऍटिट्यूड असाच होता की मला जे हवं ते मी अचीव्ह करून दाखवेनच. त्यामुळे तुझ्याकडून असं आय एम हेल्पलेस वगैरे ऐकणं म्हणजे मग असं वाटतं की हे सगळं प्रकरण तू खूप लाईटली तर घेत नाहीयेस ना? एक मिनिट, मी काहीच लाईटली घेत नाही. ओके, हो पण तेवढ्याच लवकर गिव्हअप पण करतेस ना? मग मी काय करू? जाऊन सरांशी भांडू? मला सीईओ बनवा असं सांगू? दॅट्स नॉट माया. ओके नाही माया, मी तसं नाही म्हणत आहे. राधिका ही बनहट्टी सरांची सून आहे म्हटल्यानंतर असं करणं बरोबर वाटणारच नाही. फक्त मला एक गोष्ट कळते, आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट हवीच असते तेव्हा ती अचीव्ह करण्यासाठी कधी कधी कुणाची तरी मदत घेऊन अक्कल हुशारीनं काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला उशीर होतो, निघूया. कशाला आणलंस मला? मम्मा मला भूक लागली, मला खायचंय म्हणून आणलंय. काय माझ्याकडे पैसे नाहीयेत. मम्मा रिलॅक्स, हे फर्स्ट टाइम होत आहे का? नाही. मग आपल्याकडे फॉर्म्युला नंबर 9 to 11 आहे ना? 9 to म्हणजे ढोकळावाला की पॅरेटवाला? मम्मा 9 to 11. 9, 2, 11 खाने का पीने का भागने का. ओके, 2 बिर्याणी, 2 बर्गर. मॅडम, काय रे? मी याआधी ज्या हॉटेलमध्ये काम करत होतो ना, हा, तिथे पण त्या दोघी जणी आल्या होत्या. मग त्यात काय झालं? तसं नाही, त्या फक्त खातात, पैसे द्यायच्या वेळेला मात्र पळून जातात. काय सांगतोयस काय? हो, आज तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तसं असेल ना तर मग त्या दोघींना मी बघूनच घेते. सगळ्यांना सांगून ठेव त्या दोघींवरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि हो,
आज त्या दोघी जे पण काही ऑर्डर करतील ना देऊन टाक. हा चला. अरे हे काय? बुके. नाही ते दिसतंय पण कशासाठी? हा बुके तू आपल्या कंपनीच्या नवीन सीईओ राधिकाला देणार आहेस. आर यू सिरियस? येस आय. नाही मला नाही वाटत मला जमेल हे. माया काय प्रॉब्लेम आहे? तू आत्ताच म्हणालीस ना तू ओके आहेस. मग आपल्या कंपनीच्या नवीन सीईओला तुझ्या हस्ते बुके द्यायची फॉर्मॅलिटी करायला तुला काय प्रॉब्लेम आहे? बस विषय संपला. आज तू हे करणार आहेस. डोंट वरी. ओके दादा पुढे राईट नाही हा. डोंट वरी. शन बेबी आय एम डन. खूप खाल्लं ग. माझं तर वजन वाढलं. पर्स दे. आता तू कधी बिल घेऊन येईल. नाही पण शनू बेबी तुला पळता येईल ना? तू तुझं बघ कळलं ना मम्मा. हे बघ मी उभी पण राहिले आणि ही मी गेले. मी पण गेले. शनू बेबी मी पण गे. हॅलो माय सेल्फ सुलक्षणा. आणि मी या हॉटेलची मॅनेजर. हो ग्लॅड टू मीट यू. थँक्स. येते परत. म्हणजे आम्हाला आलेली शंका खरी ठरलीच तर. काय 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 नाही चला या. नाही या, ना, या, नंतर या. येते परत. या नाही तुम्ही आमची खास कस्टमर आहात. या 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 परत चला येते ना. चला चला. या या इथे बसा 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 इथे बसा 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 इथे बसा. बिल नाही आता खूप खाल्लंय. नाही छान लागलं. खूप आवडलं. आवडलं ना. आता बिल द्यायलाही आवडेल तुम्हाला. नाही नाही एवढं खाल्लंय ना बिल नको आता. थँक्स. बिल. सौमित्र आपण वेळेत आलोय ना? हो. नाही मला जरा टेन्शन आलंय. काय सीईओ म्हणून मी पहिल्यांदाच मीटिंग अटेंड करते ना म्हणून. आता वेगळी आहेस का? एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण असतो. अशा केवढे तरी मीटिंग झाल्या असतील तुझ्या. काही टेन्शन नको घेऊस. मला खात्री आहे. चल. हो पण तू राहा माझ्या बरोबर. हाय राधिका. हे काय माया बुके वगैरे कशाला? म्हटलं सीईओ झाल्यानंतर राधिकाची फर्स्ट कॉन्फरन्स आहे ना म्हणून तिला कॉंग्रॅच्युलेट करूया. राधिका कॉंग्रॅट्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. माया आम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये जातो. तू जॉईन हो. आपल्या हातातोंडाशी आलेला घास असा कोणी हिरावून नेतं तेव्हा काय वाटतं हे मी अनुभवलंय माया. नुसतं अनुभवलंच नाही स्वतः भोगलंय. त्यामुळे तुला काय वाटतंय ना हे मला खरंच कळतंय. त्याबरोबर जरी तू चेहरा आनंदी दाखवत असलीस तरी आत काय दुःख होतं याची मला कल्पना आहे. माया एक गोष्ट लक्षात ठेव. या पुढच्या तुझ्या लढाईमध्ये तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. अरे अशा लोकांना असंच फटकारलं पाहिजे. अरे नक्की झालं तरी काय? अरे जेवण करून पळून चालली होती. फटकारल्याने त्या महिलेला आता भांडी घासायला लावले. अशा लोकांना असंच पाहिजे. माझ्या मम्माला हॉटेलवाले भांडी घासायला लावणार अख्ख्या किचनची. ओ माय गॉड बिचारी मम्मा. तिला माझ्यामुळे काय काय सहन करावं लागते. मम्मा मी येते काहीतरी करते. मम्मा मी तुला बाहेर काढते. ओके मी काहीतरी आयडिया करते. काहीतरी विचार कर सोन्या विचार कर. काय आले. येस मम्मा येस. आय कॅन फील युअर दर्द. हाय गॅरी. भांडी घास मुकाट्याने भांडी घास.
भांडी घास म्हणजे काय? ऍक्च्युली ना मी खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि माझ्याकडे भांडी घासायला जवळजवळ 15 नोकर आहेत. हो का? हो. म्हणून असे पैसे न चुकवता पळून चालली होतीस तू? नाही, चुकून नव्हते चालले मी. मग? मी पैसे देणारच होते. मी पैसे द्यायला बॅग उघडली तर म्हटलं काय पाऊच, माझं पाऊचच नाही. पाऊच नाही म्हटल्यावर मग मी काय करू असं झालं. मग शनू बेबीला सांगितलं, शनू बेबी मी माझ्या पैशाचा पाऊच विसरली. ती पण म्हणली आऊच आऊच मम्मा, मी आत्ता जाऊन पाऊच घेऊन येते. म्हणून ती पळाली आणि मी राहिले. हो का? झाली तुझी कारण सांगून. मुक्काट्याने मांडी घास. आणि हो, आता तुझं ते शनू बेबी येईल ना पाऊच घेऊन, येईल ना? त्याला माहिती आहे ना तू इथे आहे. सोडवा येईल ना? तुझ्या शनू बेबीकडनं पण घेते झाडू फटका मारून. वेलकम. आज सर्वप्रथम आपण आपल्या नवीन सीईओ ला वेलकम करूया जोरदार टाळ्या. आता मी हिची ओळख करून देतो. सर, ओळख करून द्यायची काही गरज नाही, कारण की यांना आम्ही ओळखतो. राधिका मसाले हे फूड इंडस्ट्री मधलं काही नवीन नाव नाहीये. हो, म्हणूनच तुम्ही सांगितलं आणि मी लगेचच त्याला मान्यता दिली. राईट. चला, ही खूप छान गोष्ट आहे की सगळ्यांनाच आपल्या नवीन सीईओ परिचित आहे. सो लेट्स नॉट वेस्ट एनी टाइम, लेट्स गेट डाऊन स्ट्रेट टू बिझनेस. माया आता आपल्या समोर तिचं नवीन प्रपोजल प्रेझेंट करणार. माया. येस सर. SB ग्रुप ऑफ कंपनीने आतापर्यंत फूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच प्रोडक्ट्स बद्दल लॉन्च केलं आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून आपली रिसर्च टीम इंडियन मसाले या सब्जेक्टवर काम करते. अँड लकीली आपल्या सध्याच्या CEO सुद्धा स्वतः एका मसाले कंपनीच्या ओनर आहेत. सो द पॉइंट इज, मी मार्केटिंग स्ट्रॅटेजी पासून पब्लिसिटी पर्यंत सगळं डिझाईन केलंय आणि त्याचा रिपोर्ट या प्रोजेक्ट फाईल मध्ये आहे. सो आता फक्त बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची परमिशन आणि आपल्या सीईओची सिग्नेचर हवी आहे. ती मिळाली की आय कॅन टेक दिस प्रोजेक्ट आहे. सर, विथ युअर परमिशन, हिअर इट इज. मॅडम. What happened? Radhika? Yeah, is there any problem? माया, मी ही फाईल पूर्ण वाचलेली नाहीये, तरी सुद्धा मला एका गोष्टीबद्दल जरा आक्षेप आहे. मी पब्लिसिटीचे सगळे पेपर्स चालले. आपण या प्रोडक्टची जी ऍड करणार आहोत त्याच्यावरती एका पुरुषाचा फोटो आहे. त्याऐवजी जर समजा, म्हणजे आता हे मसाले आहेत म्हणून मी म्हणते, एका स्त्री मॉडेलचा फोटो असेल तर ते जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतंय. सी राधिका, आय मीन मे बी यू आर राईट. ज्या कोणी लेडीज आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकत घ्यायला जातील त्यांच्या डोक्यामध्ये एकच कन्सेप्ट क्लिअर असते, आपल्या फॅमिलीची हेल्थ, रादर आपल्या हजबंडची हेल्थ, राईट? सो आपलं प्रोडक्ट हे त्यांच्या हजबंडच्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असणार आहे आणि दॅट्स व्हाय दिस. नाही, तुझं म्हणणं काही चुकीचं नाहीये, पण आता जशी पिढी बदलतीये तसे बायकांचे विचारही बदलू शकतात, हे पण आपण ध्यानात घेतलं पाहिजे ना. या एक्झॅक्टली, आय अग्री. बायकांचे विचार बदलले, त्या मॉडर्नही झाल्या, बट द बेसिक लाईन रिमेन्स द सेम, यु नो. नाही, काहीतरी गल्लत होतीये माया. कसं आहे की मॉडर्न असणं आणि स्वयंपाक करणं या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी तसा काही संबंध नाहीये. बायका आपल्या फॅमिलीसाठी स्वयंपाक करतात, घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी स्वयंपाक करतात. ती त्यांची गरज असते, हे खूप नैसर्गिक आहे आपल्या फॅमिलीचा विचार करणं. एवढंच नाही तर स्वयंपाक करत असताना त्यांना आनंद मिळतो, वेगवेगळे प्रयोग करून बघतात, त्यातनं त्यांना ऊर्जा मिळते. आपला पदार्थ चांगला होण्यासाठी आपल्याला अमुक पद्धतीचे मसाले वापरायला हवे हे बऱ्याचदा बाई ठरवते. आणि म्हणूनच मला असं वाटतं या प्रोडक्ट्स वरती एका स्त्री मॉडेलचा चेहरा असा. नाही सॉरी, म्हणजे हा काही माझा आग्रह नाही, अजिबात हट्ट करत नाहीये मी, फक्त हे सांगते, सजेशन आहे फक्त. राधिका मॅम अगदी बरोबर बोलतायत. हे प्रॉडक्ट जर आपण मार्केटमध्ये आणणार असू तर राधिका मॅडमने सांगितलं त्याच पद्धतीने पब्लिसिटी झाली पाहिजे. थँक्यू.